मुंबई लोकलमधील स्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिलाय। मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। मुंबई हायकोर्टाने 12 आरोपींना निर्दोष सोडलं होतं, मात्र जेलमधून सुटलेल्या आरोपींना पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात येणार नाही। आरोपी बाहेर येण्यावरून सरकारने कोर्टात आक्षेप घेतलेला नाही। यावेळी सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आम्ही फक्त निकालावर स्थगिती मागत आहोत, आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची मागणी नाही। सर्व आरोपी आता जामिनावर सुटलेले आहेत, त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्नच येत नाही असं कोर्टात सांगितलं। यावर कोर्टाने काही आरोपी पाकिस्तानी अधिकारी आहेत, त्यांचं काय असा प्रश्न विचारला। त्यावर ते अटक झालेले नाहीत, ते फरार आरोपी आहेत असं सरकारच्या वतीने तुषार मेहता यांनी सांगितलं। हा निकाल मकोका खालील इतर खटल्यांवर परिणाम करू शकतो आणि त्यामुळे निकालावर कायद्यानुसार स्थगिती आवश्यक आहे असं तुषार मेहता यांनी सांगितलं। हा निर्णय राज्य सरकारच्या मते दुसरे आरोपी किंवा कथित आतंकवादी वापरू शकले असते, ते आता त्याचा वापर करू शकणार नाही, कारण त्याच्यावर स्थगिती आहे। हे जे 11 आरोपी जेलच्या बाहेर आहेत त्यांना नोटीस इश्यू केली गेलेली आहे, त्यांचा रिप्लाय येईल काय आठवड्यामध्ये, मग राज्य सरकार रिजॉइंडर देईल आणि ह्या मुख्य मॅटरचा निर्णयाला काही वर्षही लागू शकतात किंवा काही महिने लागू शकतात, पण तुर्तास निर्णयाला स्थगिती मिळालेली आहे। पण 11 जे आरोपी आहेत ते जेलच्या बाहेरच राहतील। तर लुकिंग ॲट द लार्जर पिक्चर हा निर्णय राज्य सरकारच्या मनाप्रमाणे आणि पोलीस डिपार्टमेंटच्या मनाप्रमाणे झालेला आहे। तर आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलंय आपण ते देखील एकदा जाणून घेऊया। आम्ही फक्त निकालावर स्थगिती मागत आहोत असं सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला। आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची मागणी नाही। सर्व आरोपी आता जामिनावर सुटलेले आहेत, त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्नच येत नाही असं निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवलं। तर काही आरोपी पाकिस्तानी अधिकारी आहेत, त्यांचं काय असा देखील सवाल उपस्थित करण्यात आला। ते अटक झालेले नाहीत, ते फरार आरोपी आहेत असं तुषार मेहता म्हटले। हा निकाल मकोका खालील इतर खटल्यांवर परिणाम करू शकतो आणि त्यामुळे निकालावर कायद्यानुसार स्थगिती आवश्यक आहे असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला।